कोणाची माय व्हॅली आहे त्यांनी महाराष्ट्राला हात घालून दाखवावं, मुंबईला हात घालून दाखवावं. त्या मजाक वाटला काय? आम्ही शांत आहोत याचा हे जातीपातीमध्ये विभागाला सुरुवात करतील. आता हे सुरू केलं. काल कोणाच्या ते व्यापाऱ्याच्या कानफडीत मारली मीरा भाईंदरला. त्याच्या काय इथे लिहिलं होतं काय गुजराती? पण एवढंही आपल्याकडे काही जे चॅनलमध्ये, मराठी नाही इतर चॅनलमध्ये, गुजराती माणसाला मारला. कुठच्या गुजराती माणसाला मारला? बाचाबाचीमध्ये समोरचा गुजराती निघाला, इकडचा मराठी निघाला. त्याच्यामध्ये काय गुजरात्यानं मारलं का? केवढे व्यापारी आहेत, अजून तर काहीच केलेलं नाही. अर्थात त्यांना मराठी आली पाहिजे याच्याबद्दल वाद नाही. विनाकारण उठसूट काय मारामारी करायची गरज नाही आणि मारायची गरज नाही. पण जर जास्ती नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे तुम्ही. पण चूक त्यांची असली पाहिजे. आणि एका गोष्टीचं लक्षात ठेवा, अशी कधी गोष्ट कराल त्याचे व्हिडिओ काढू नका. यांना मुख्यमंत्री पदासाठी दोन्ही जणांनी सांगितलं की करायचं म्हणून. असं माझ्याकडे बघितलं त्यांनी. त्यांना जाऊन सांग, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच होईल, दुसरा कोणी होणार नाही. मराठी या एका विषयासाठी मला तिकडे कळलं की या माणसाने सत्तेवर लाथ मारली. हे संस्कार ज्या पोरावरती झाले असतील तो मराठीसाठी तडजोड करेल काय? बाकी सगळ्या युत्या आघाड्या सगळ्या कुठच्याही गोष्टी होत राहतील. महाराष्ट्र, मराठी माणूस, मराठी भाषा याच्यावर तडजोड होणार नाही, कोणत्याही परिस्थितीत होणार नाही. ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी. आणि महाराष्ट्रामध्ये सन्माननीय माननीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पुन्हा साकारावं अशी एक आशा, अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो. आणि आपण सर्वांची मी रजा घेतो. आप काफी लंबे समय से महाराष्ट्र की राजनीति को कवर कर रहे हैं. इन दोनों भाइयों के भाषण को सुनने के बाद किस तरीके से महाराष्ट्र की राजनीति की दिशा जो है वो आगे बढ़ती हुई आप देख रहे हैं? देखिए, ये एक ऐतिहासिक मौका था कि 20 साल बाद राज और उद्धव ठाकरे एक साथ एक मंच पर आए और उन्होंने साथ में भाषण दिया. ये तो एक बड़ी बात थी, लेकिन इससे जो मैसेजिंग गई है महाराष्ट्र के सियासी पटल पर वो ये है कि आने वाले वक्त में जब बीएमसी चुनाव होने जा रहे हैं तो उसको लेकर इनके बीच में किसी तरह का कोई गठबंधन हो सकता है. इसकी संभावना अब बहुत बढ़ गई है, क्योंकि इस आयोजन से पहले भी बीते करीब 1.5-2 महीने से ये चर्चा शुरू हो गई थी कि राज ठाकरे और उद्धव ठाकरे अपनी पुरानी कटुता भुलाकर साथ आ सकते हैं. और आज उस चर्चा का एक तरह से चरमोत्कर्ष था जब ये दोनों लोग एक साथ एक मंच पर आए. ये गले मिलते हुए दिखाई दिए, एक दूसरे की तारीफ करते हुए दिखाई दिए, एक दूसरे के प्रति आदर प्रकट करते हुए दिखाई दिए.